नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा. रक्षाबंधन स्पेशल घरच्या घरी पेढे कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत आणि तेही फक्त तीन साहित्यापासून. तरी ते मी साधारणतः 1.5 लिटर असं दूध घेतलंय, ते खळखळ उकळून घेतलंय आणि त्याच्यावरची साय काढून घेतली. गॅस जास्तच ठेवायचा आणि अशा पद्धतीने ढवळत राहायचं. आपल्याला साय येऊ द्यायची नाही आहे दुधावर. आणि ज्या पद्धतीने आपण दूध आटवतो ना खवा करण्यासाठी, त्या पद्धतीने असं हलवत राहायचं आहे सतत. आणि या रेसिपीला वेळ जातो, म्हणजे कमीत कमी अर्धा तास तर आपल्याला हे दूध आठवण्यासाठीच जातो. साहित्य कमी असलं तरी वेळ भरपूर लागतो या रेसिपीला. आणि त्यासाठी मी ते काजू आणि बदामची चूर्ण करून घेतले, पिठी साखर घेतली आहे आणि तुम्ही वेलची पूड पण घेऊ शकता बरं यामध्ये. आणि अशा पद्धतीने खळखळ उकळी आलेली आहे आणि साय येऊ द्यायची नाही आपल्याला, सतत आणखीन हलवत राहायचं आहे. आणि नाही हलवलं तर असं म्हणजे दूध खळखळ उकळून उत्तू जाण्याची भीती असते, त्यामुळे हलवत राहायचं. आणि ते बघू शकताय दूध आटत आलेलं आहे आता. त्यामुळे त्यामध्ये मी पिठी साखर टाकली. पिठी साखर टाकून पण आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे आणि घट्टसर होईपर्यंत हलवत राहायचं आहे. ते बघू शकता तुम्ही, छान असं घट्ट झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने घट्टसर झालं की आपल्याला त्यामध्ये काजू बदामची जे आपण चूर्ण करून घेतले बारीक करून ते टाकायचं, किंवा वेलची पूड पण वेलची पूड आणि हे पण टाकली तरी चालतंय. मी तर वेलची पूड घेतली नाही आहे. आणि व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं. आणि ज्या खवा पाडण्यासाठी आपण खूप पुढं नेतो, तेवढं न्यायचं नाही आहे ह्यासाठी, म्हणजे पेढे बनवण्यासाठी. थोडं आटत आलं की त्यामध्ये साखर टाकायची आणि बघू अशा पद्धतीने घट्टसर असं करून घ्यायचं. नंतर घट्ट झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याला पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. लगेच पेढे म्हणजे येतच नाही बांधायला. थंड झालं पूर्णपणे की आपल्याला छान असे त्याचे पेढे बनवता येतात. तुम्हाला हव्या त्या आकाराचे नंतर पेढे तुम्ही बनवून घेऊ शकता. तरी ते थंड झालेलं आहे आणि आता आपल्याला आपण जसं कणिक तिंबतो ना गव्हाच्या पिठाची, त्या पद्धतीने असं तिंबून घ्यायचं, म्हणजे थोडं हे करून. आणि तुम्ही जेवढं थंड झाल्यानंतर पेढे करायला घ्याल तेवढे छान पेढे येतात. इथे बघा पेढे मी बनवून घेतलेले आहेत, खूप छान झालेले आहेत पेढे. आणि तुम्ही हव्या त्या आकाराचे तुम्हाला घेऊ शकता. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. बाय बाय.